संत मुक्ताईंची पालखी बीडमध्ये दाखल। गेवराई तालुक्यातील गडी येथे पालखीचे स्वागत तर संत मुक्ताईंच्या पालखीचं रिंगण। टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दुमदुमला। महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचं बळ मिळणार। आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी गुगल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम सुरू करणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। भिवंडीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। पालिकेकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता। जालन्यामध्ये महसूल विभागातील 11 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। अतिवृष्टी अनुदानामध्ये सुमारे 35 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई। शाहूवाडी तालुक्यातील कांडवण लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो। सांडव्यातून कानसा नदीपात्रामध्ये सध्या 400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या दिल्या सूचना। नो लिकर झोनसाठी खारघरमध्ये नागरिकांचं आंदोलन। आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग। खारघरमध्ये दारूबंदीसाठी नागरिक एकवटले। नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये एक्सपायरी मालाची विक्री मनसेनं केला। प्रकरणाचा पर्दाफाश। कंपनीमध्ये आढळला मोठ्या प्रमाणात सडलेला माल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।